हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेन. नंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवेन मी की का एक्साइटिंग आहे हा ब्लॉग. सध्या मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की आम्ही फिरायला फक्त बाहेर चाललो आहे आणि अजून आम्ही निघालो नाही आहे. आता 1-1:30 वाजले दुपारचे आणि ही आमच्या आयत्या टायमाची कामं आहेत. नख कापायला घेतलेत. काय हो, एवढं लवकर तुम्हाला जाग आले? हॅपी जर्नी. थँक्यू. चला. आता निघालो आम्ही ऑटोमध्ये. तिथून स्टेशनला चाललो आहे, ऐरोली स्टेशन. नाही आणि ट्रेननी पटकन पोचू. असं ओलानी वगैरे ना टाईम लागेल, ट्रॅफिक लागेल, परत ते मोशन सिकनेस पूर्ण मूड जाईल. त्यापेक्षा आता आमच्या दोघांची जर्नी चालू होती आहे. आता आम्ही कुठे आपण मस्जिद रोड ना, हां मस्जिद बंदर इथे आहेत आणि आता निघालो. इथून आता CSTला पोचू. 10 मिनिट्समध्ये पोचू CSTला. मग तिकडून टॅक्सी. हे एवढं सगळं ह्यांनी कधीच केलं नव्हतं, माझ्यामुळे करायला लागतं. माझ्या सरळ कारने निघत होते, बॅग भरायला घेतली. काय गरज आहे? जर आपली जर्नी पटकन होत असेल, ट्रेनने कम्फर्टेबल होत असेल, बिलकुल त्रास नाही काय नाही, कशाला पाहिजे कारने? मला ट्रेननी कुठे पण आवडतं. मला ट्रेननी कुठे पण जाऊ शकते. भारी एकदम, म्हणजे कसलं टेन्शन नाही, ड्रायव्हिंगचा त्रास नाही, आवाज. आता मी CST स्टेशनला उतरलो आहे. आता इथून कॅब करू. आता मला समजत नाही ॲक्च्युली कॅब करू कुठून. तर बघू, थोडं पुढे चालत चाललो आहे. तिथून टॅक्सीज वगैरे दिसल्या तर बघू, विचार करता. म्हणजे आमचं ट्रेनचं ट्रॅव्हलिंग ऑलमोस्ट 2 तास झालं. काय ऑलमोस्ट 2 तास ट्रॅव्हलिंग झालं आमचं. हां, आता वाजले 3:15 कुठे भेटतात टॅक्सीज अँड ऑल. आय गेस तिकडे पुढे आहेत. मग तुम्ही आधी काय नाही बोलले? हे असंच करतात सगळं झाल्यानंतर. मला माहिती होतं हे. मला हे बोलले होते, मला ते बोलले होते. तेव्हा काय नाही बोलते, कुठून जायचं असं करतात तेव्हा. मग मी बोलली इथून जायचं. मग रॉंग असेल तर बोलणार की हां मला माहिती होतं वगैरे. आणि नंतर मग खरंच राईट रस्त्यावर गेलं ना की पण बोलणार बरं झालं का तुझं ऐकलं वगैरे. नो, ते पण करतो ना, नाही करत. चला मग आता फायनली बसलो टॅक्सीमध्ये. थोडंसं वॉकिंग आहे, 2 मिनिट, जास्त नाही. स्टेशनच्या इथूनच टॅक्सी आहेत. डायरेक्ट केली तर 150 आणि शेअरिंगमध्ये 50 रुपीज ईच. खूप जास्त गरम झालं. मुंबई इंटरनॅशनल पोर्ट. इंटरनॅशनल पोर्टवर चालू आहे. स्टे ट्यून. सो आता आम्ही चाललो आहे मुंबई इंटरनॅशनल पोर्टवरती. तिथून आमचा 5 वाजताचं
डिपार्चर टाईम आहे. सो आधी चेक इन होईल, त्यामुळे थोडं लवकर इग्नोर चाललं. माय मेकअप. मी बिलकुल सो आलो होता आम्ही. तो सब लोग चले गए अंदर. हां का? 5 बजे का वैसे टाइम है. टाइम आहे तो असं. सब सेट करना पड़ता है. ओके. तुम्हाला थोडीफार आयडिया आलेलीच असेल हे बघून. दिस इज मुंबई पोर्ट अँड जशी एअरपोर्टवरती चेक इन होते ना तशी इथे पण होते. इथे चेक इन होते आणि इथे आमचा फोटो पण काढला. ओके. मला इथे असे कार्ड्स दिले आणि इथे आमचे बॅग्स वगैरे चेक होतात झाले म्हणजे. चलो जास्त सिक्युरिटी येते आणि ज्यांचे कार्ड त्यांनी पकडायचे. त्यांना पण एक कार्ड आहे आणि हा माझं आहे ते त्यांचं. ही क्रूज कुठे चालली आहे मी तुम्हाला नंतर सांगेन, बट त्याच्या आधी मी तुम्हाला क्रूज दाखवते. म्हणजे मी आधी व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलेली तर ती खूप छोटी वाटत होती, बट इन रिअल मी आता जी बघते आहे ना खूप ह्यूज आहे. लाईक खूप मोठी. म्हणजे मला नव्हतं माहिती की एवढी मोठी असेल. आणि मला थोडीशी आता थोडी धगधग होती आहे बिकॉज थोडं भीती वाटते. आय डोंट नो वाय. तुम्हाला क्रूज दाखवते. सो दिस इज आवर क्रूज. नाही काढायचे. काढली मी मगाशी. इथे नको. आपण गोव्याला उतरू ना. बोलली मी. फ्रंट कॅमेरा ओपन कर. लेट्स गो इनसाइड. बघू काय कसं आहे. कधी निघणार शक्य. आमच्या आल्याला आम्हाला इथे एक टिका लावला. सो आता आतमध्ये आलो आम्ही. आता आम्ही जस्ट एंटर केलं. थांबलो. हॉस्पिटॅलिटी आवडली मला इकडची. आणि इथे आमच्या एंट्रीला found our room. Our room number is 8521. A few years later. हळू. ओके दिस इज आवर रूम. छोटीशी रूम. आता रूम टूर दे त्यांना सगळ्यांना. आय गो. ब्रेक करा आधी, नंतर चालू कर. ओके मी तुम्हाला रूम टूर सगळं दाखवते. मला आधी सगळं नीट ठेवू द्या सगळीकडे माझं लगेज वगैरे आणि मग मी तुम्हाला दाखवते माझी रूम कशी आहे. इथे मस्त व्हिडिओ येतील. हळू. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझं आउटफिट दाखवते. हे बघा. माझ्या आउटफिट्सला नंतर रेट करा कमेंट सेक्शनमध्ये. प्रीमियर सूट रूम आहे हा. काय भेटला तो कुठला ओशन व्ह्यू वाला. तर हे बघा हे डोअर आहे ॲक्च्युली मेन रूमचं डोअर. प्रॉपर दिसेल. काय थांबा जरा 2 मिनटं थांबा ना. हे बघा आता वॉशरूम एरियामध्ये आपल्याला इथे शॉवर दिलाय. हा शॉवर एरिया छोटासा ना. छोटासा आहे पण ठीक आहे. आणि सगळ्यात एकदम खुशीची बात म्हणजे इथे जेट स्प्रे आहे. मजा आया. म्हणजे आम्ही खूप व्हिडिओज मध्ये बघितलेलं की इथे टिश्यूज आहेत आणि जेट स्प्रे. जेट स्प्रे नाहीये. थँक गॉड जेट स्प्रे आहे. वेल इथे टिश्यूज आहेत, टॉवेल्स आहेत, सोप पण त्यांनी दिली आहे. सो नीट अँड क्लीन आहे बेसिकली. नाहीये. हा क्लीन आहे.
खूप मस्त आहे, क्लीन आहे. टूथपेस्ट नाहीये तर ती कॅरी करा. डस्टबिन सुद्धा आहे. तिथे अजून एक टॉवेल आहे, म्हणजे 3 टॉवेल्स आहेत. ठीक आहे. सो ही अशी आहे आमची छोटीशी रूम. वॉशरूम क्लीन आहे आणि रूम सुद्धा क्लीन आहे. हा आहे ड्रेसिंग टेबल वाला एरिया. इथे सुद्धा टिश्यू दिलेत, हेअर ड्रायर दिले आणि बॉटल्स पण आहेत A very भरपूर good आहेत. afternoon, ladies and gentlemen. This is Rohan speaking from the bridge. On behalf of Cordelia, the master, Captain Dennis, his officers and crew, I would like to take this opportunity to welcome you once again on board the MV. कॅप्टन लोकांची अनाउन्समेंट येते. In approximately 15 minutes, a general emergency drill for all our guests will take place. All guests Drill. that embark today from the port of Mumbai must participate in this drill as per the international safety regulations. Okay, During so an emergency, when you hear the general alarm consisting of 7 short blasts followed by 1 long blast, please go to your cabin, collect your life jacket and medicines and proceed to your muster station. The location of your muster station is written behind your cabin doors and at the bottom right corner of your magnetic cabin key cards. Our crew members will be there to assist and guide you to your respective muster station. ठीक आहे, ते गाईड करतो. इथे आपल्याला ते घेऊन जायचंय का? सगळ्या लँग्वेजमध्ये ते एक्सप्लेन करतात, ती गोष्ट चांगली आहे, कारण की माझ्याप्रमाणे सगळ्यांना इंग्लिश प्रॉपर येत नाही. मैम आई डोंट नो कि डबल सवारी लगी है. आई सो त्यामुळे हिंदीमध्ये बोलतात, म्हणजे आपल्याला कळणाऱ्या भाषेमध्ये बोलतात, त्यामुळे टेन्शन नाही. आय थिंक ड्रिल आहे 15 मिनिटामध्ये ते बोलतात, तर रेडी राहते त्यासाठी आणि ते कंपल्सरी आहे सेफ्टीसाठी. इथे इन्स्ट्रक्शन्स पण दिलेत. सो इथे इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहेत. इथे काय आहे का अजून साईड? ते तुमचं सगळं इथे इन्फॉर्मेशन दिली आहे की फर्स्ट डे, सेकंड डे काय होणार, कसं होणार. आणि हा आमचा बेड. सो आता आम्ही ड्रिलिंगसाठी खाली आलो. सेफ्टी इन्स्ट्रक्शन दिले जातील इथे काहीतरी. वेगळे ते बसले आलेच. सो आता आम्ही डेकवर आलो वरती 10th फ्लोअरला. सो हा एक 10th फ्लोअर जो की ओपन डेक एरिया आहे. अरे बापरे, हे खूप मोठा पूल आहे. ते कपडे बदलायला घेतले तिथे. आय थिंक इथे जकुझी आहे. हा बघायचं जकुझी बघायला न बघितलेली माणसं. जकुझी बघितलेली न बघितली, पहिल्यांदाच बघतो जकुझी. फर्स्ट टाइम बघितले. येऊ आपण परत इकडे नंतर येऊ. नंतर येऊ. आता क्लोज चालले ना. सो आहे धाडवा फूड. बघू आम्ही दाखवू तुम्हाला पुढे पुढे कसं लावतो तर एक एक गोष्ट. मला ते हॉटस्पॉट द्या तुम्ही, बंद करा ब्लॉग. ही गरिबी बघा. देतो हॉटस्पॉट. ते आमचं इव्हिनिंग स्नॅक्स चालू आहे. ते मी सगळंच आणलं आहे सगळं टेस्ट करायला. ढोकळा, दाबेली, काहीतरी कॉर्न नट नगेट्स असं काहीतरी होतं. पापडी, ड्राय भेल, व्हेजिटेबल सँडविच. त्याच्यात अजून एक काहीतरी होतं केकमध्ये, मी एकच आणलं आहे. आणि हे मला वाटतं कुकीज आहेत, सॉर्टेड कुकीज असं काहीतरी होतं. आणि आमचा व्ह्यू. मी तुम्हाला सांगते टेस्ट सगळ्याची खूप मस्त आहे. थोडं मागे व्हा ना. मला ओके ओकेच वाटतं. मला आवडली अजूनपर्यंत कारण की मला खूप भूक लागली होती. सँडविच खाल तू म्हणा ना. घ्या म्हणते. अशा प्रकारे आता सुरुवात झालेली आहे. नाही, मी एक खाल्लाय म्हणून आणि आम्हाला स्पून भेटले नाही ते. इथे एक चुकीचं झालं की आपण स्पूनच नाही भेटला. भरपूर शोधला आम्ही, स्पून भेटला नाही. पुरी बरोबर बेल काढला. माझं ॲक्च्युली पोट नाही भरलंय. थोडं मागे व्हा ना. तुम्ही येत नाही व्हिडिओमध्ये असे. आवाज पण गेला पाहिजे. म्हणजे टेस्ट ओके ओके. आवाज जाऊ द्या. आता ॲक्च्युली मला भूक लागली आहे म्हणून मी खाते, तर मला आवडतं. म्हणजे एखाद्याला भूक नसेल ना तर ठीकच आहे. एकदम वाईट अशी नाही आहे आणि एकदम पण वाव अशी नाही आहे. थंड झाला ना का?
हा आहे पूर्ण ना. हा, मागे आहे ना. This is the captain speaking from which I would like to welcome you on board Olympus. We will have to complete all our safety and security checks and anchors. तर ते येऊ तरी नका पूर्ण कॅमेरामध्ये. We will be striking our gangway right. We're closing with the speed of 14 knots, which तुम्हाला is पण not येते ना very पण मी crucial for the decision go tomorrow. आता आम्ही चाललो आहे 10th फ्लोअरचे पण वरती अजून एक फ्लोअर आहे. तो इंडियन फ्लॅग. जास्त गर्दी आहे. Just for you. Simply dial 5180 to know more. खूप हवा सारी आहे. बाजी को जीतना हमें आता है. वाव, खूप भारी वाटतंय. Flush and lots more. खाली एवढी हवा नव्हती पण ते खूप मस्त आहे. Scrumptious seafood and so much more. वरच्या डेकवर Assurance Coaches team has got it all planned for you. Visit वरच्या Assurance डेकवर आलो आणि इकडे खूप मस्त व्ह्यू आहे. till 8 p.m. and मस्त हवा सुटते. आणि इथे आम्ही ऍक्च्युली सनसेट बघायला आलोय. for all the children on board, come and experience the thrill of ultimate gaming. बॅक साईडला आहे. Deck 6. वाटत नंतर गर्दी होईल. Well, we've got lots to do and you've lots to come. तरी बऱ्यापैकी कुठं आहे भरपूर गर्दी आहे आज. Indian Cinemagic starting at the Marquee Theatre at 6 आता p.m. खूप उंच. 6 वाजता मॅजिक शो आहे. Aishwarya and Shiva Betting Group, कुठे? Tata, इथेच आहे वरती. along with अच्छा. our independent city guests, bed number 3 and 8. Cool Now, So, आता इथे ना. अनाउन्समेंट झाली आहे 6 वाजता आय थिंक मॅजिक शो आहे. Most of your time with us is to just keep following the often 6 वाजता मॅजिक शो आहे. 6th फ्लोअरला. इथे भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत तशा. 6 वाजता ना. till then. आता 5 वाजले. I wish all of you मला वाटतं आता 5-10 मिनिटात निघेल शिप. अजून निघाली नाहीये. म्हणजे केस त्रास देत आहेत. तेव्हा तिकडून हे लोक ते करतात बॅक कॅमेरा. हे कॅप्टन लोक बघतायत कुठून शिप काढायची कसं ते बघा. ते बोलत तिकडून नको राहायला. ते बोलत तिकडून नको राहायला तिकडे ट्रॅफिक आहे ट्रॅफिक चेक आहे इकडे. हे बघा एवढे आहेत. ट्रॅफिक आहे. ते बोलत तिथून नको. तर दादा नंतर बघू आपण निघताना. अजून निघायला आता मला. काय दिव्या कसं खूप वाटतंय? हवा आहे. जर वरती यायचं असेल तर केस बांधून येत जा गर्ल्स. कारण की तिला फोटो काढता येत नाही प्रॉपर. माझी एक तिचा मूड ऑफ झालाय. खाली विसरली आता एवढं गाण्याला कुठे जाऊ. आमच्याकडे भरपूर दिवस आहेत त्यामुळे आम्ही नंतर खाली नंतर चेंज करून येईल तेव्हा फोटो काढू आपण बरोबर. तरी मी असं तुम्हाला डेस्टिनेशन सांगितलं नाही आहे. नाही सांगितलं ना. ओके सो इथं सगळेजण जमा झालेत सनसेट बघायला. सुंदर व्ह्यू आहे. सो आता पूर्ण बघूया पुढे तुम्हाला. थोडा वेळ इकडे आलेलो रूममध्ये आणि बाहेर थोडंसं थंड आहे आणि आतमध्ये इथे सुद्धा थोडी कूलिंग झाली आहे. मग मी जॅकेट घातलं आणि फोनची बॅटरीसुद्धा लो होती. मग पटकन आलो फोन चार्ज केले दोघांचे पण आणि थोडं फ्रेश झाली. थोडं रिलॅक्स थोडंसं हे केलं आराम केला जरा. आणि तुम्ही पण बघत होते. आणि इथे हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे इकडे युनिव्हर्सल चार्जर लागतो. इथे असे सॉकेट्स. हां एक सॉकेट युनिव्हर्सल आहे. अय्यो आणि एक आहे इकडे जिथे आपल्याला लागतं सॉकेट. आणि इथे कसला आवाज येतोय? यांनी काहीतरी केलं इकडे. काम करते टाइमपास रिसेट. अरे बाबा थांबा काहीतरी केलं यांनी इकडे. झालं पण तोडला काय? जाऊ दे माणसे. हे बघा माझं आउटफिट कसं वाटतंय काय सांगा. outfit नाही फक्त वरती जॅकेट घातले. जॅकेट घातलं आणि शूज पण चेंज केले. आधी ते वाले होते आता हे वाले. आणि हे बघा देसी. अहो टीव्ही बंद करायला पाहिजे होता. बंद करा ना. दिव्या असं नाही चांगलं. टीव्ही आहे चॅनल मी सगळे चालतात. हा अँड टीव्हीज आहे. सॉरी अँड पिक्चर्स आहे आणि
झी TV, झी मराठी. सगळं आहे. काय घरी बघतो तेच बघायचं आपलं. चला. चला आता आम्ही चाललो. एक शो आहे 6:30 वाजता. कुठला आहे हो? काहीतरी विजिबल बॉल गेम करून काहीतरी गेम आहे. तर आम्ही आता तो बघू. 6:30चा आहे आणि आता वाजले 6:15 समथिंग काहीतरी झालेत. 6:15 झाले. हम्म. 5 वाजता निघालो. परफेक्ट टाइमवर निघाली. क्रूज एकदम टाइमवर निघाली. हा, असं अजिबात वाटत नाहीये की शिप हलतीये का काय, काहीच Motion नाही. sickness एकदम स्टिल zero. आहे. आणि Just- मोशन सिकनेस मला तर मी सांगते मला खूप प्रॉब्लेम आहे मोशन सिकनेसचा, आणि खूप असं जास्त. वाटलेलं की त्रास होईल काय. मला वाटलेलं, मला थोडं मी बाहेर होती तेव्हा मला असं वाटलं की अरे बाबा भीती वाटते आता होईल का काय त्रास. बट काहीच नाही झाला, समजत नाहीये. काहीच नाही झाला. आपण क्रूज अनलेस अँड अंटिल यू सी द सी ओशन. तिकडे पण आपल्याला काय झालं नाही. आपण वरती उभे होते म्हणा. हा, काय तिकडे झालं पण असं नाही. काय वाटलं नाही. पण जास्त वेळ जर बघत राहिलं ना तर होईल मे बी. आम्ही एवढा टाइम स्पेंड वरती नाही केला. की नाश्ता करायचा. हा, कारण की भूक लागलेली आणि जर काही खाल्लं नाही तर मे बी होऊ शकतो त्रास. नाश्ता जेवायला खूप व्हरायटी तिकडे अवेलेबल. मला जॅकेट खूप आवडलंय. हा, माझं जॅकेट सगळ्यांचंच लक्ष Yeah. यायचं. सो चार्जिंग पण करायची होती आम्हाला ब्लॉग शूट करायसाठी. सो रूम मध्ये आलेलो. चला मग आता डायरेक्ट शो दाखवते तुम्हाला. आता टेक 10 वरती आलोय. चहाची तलप लागली. मला ऍक्च्युली असा चहा बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नाही. माझं ऍक्च्युली डोकं दुखायला लागलं. मला चहा मी बोलते माझं खूप जास्त डोकं दुखायला लागलं. मग मला आता ऑप्शन नाहीये बिलकुल नाही. मी हात केला. मला आवडत चहा बिलकुल नाही. मी आता तोच आहे. सो इथे दिव्या आली आहे लायब्ररीमध्ये बुक घ्यायला. लायब्ररी पण इथे बुक डोनेशन काय ते लिहिलं त्याच्यावर. ऑल टाइम्स फॉर यूज. दिव्या काय करते आज? बुक्स खूप Book कमी वाच. आहेत. घरी असताना कधी अभ्यास केला नाही कॉलेजला असताना आणि आता इथं बुक वाचते. हे आपल्या कामाचं नाही ते. आपण फिरायला आलो, अभ्यास करायला नाही. मला कुठली बुक आवडली का सगळ्यांनी करा. फ्लोअरला जिथे हे शॉपिंगचं सगळं आहे, शॉप्स आहेत. द रॉयल शॉप, मनाका आणि सगळं 6th फ्लोअरला आहे सगळं, कसिनो वगैरे. बट इकडे जर शॉपिंग करायची असेल तर सगळं डॉलर्समध्ये, रुपीजमध्ये, INR मध्ये नाही आहे. इवन इकडे तुम्ही चिप्स पण घ्याल किंवा काहीही घ्याल सगळं डॉलर्समध्ये. वाव. अँड रॉयल कसिनो. ओके ओके, इथे व्हिडिओ अलाउड नाही. दिव्या तर दिव्याला लवकर भूक लागली तर थोडंसं आम्ही संध्याकाळी परत येणार आम्ही जेवायला. पण हे आम्ही थोडंसं खातो लाईट. हे आमचं लाईट लाईट. हो, लाईट. सूप हे सगळं घेतलं. नॉनव्हेज घेतलंय मी. हा, व्हेज पण non-veg आहे तिकडे. नॉनव्हेज मी नक्की खा, तरच पैसा वसूल होईल. आणि टेस्टी आहे जेवण. इथे आय थिंक फक्त नानच होते, रोटी वगैरे नाही दिसली. नाही, व्हेजमध्ये होती रोटी वगैरे. होती का? हां, व्हेजमध्ये होती पण मी नाही घेतली. मी नॉनव्हेजच्या घेतले सेक्शनमध्ये. ओके. तिकडे हे आणलं मी चिकन आणि फिश पण होतं का. फिश कोणतं फिश होतं? करी कुठली तरी होती पण आपण नंतर ट्राय करू. मी येईल ना तेव्हा जेवायला. मी सध्या चिकन ट्राय करूया. सो इकडे ब्रेड So आता पटकन आपण खाऊया. हे बघा, ब्रेडमध्ये पण व्हरायटीज आहेत. आपण आता पटकन खाऊया. दिव्या आपल्या 8:30चा शो आहे. हां, आणि सूप सो सुद्धा एक आहे, तुम्हाला chicken शो soup. सुद्धा दाखवू आम्ही जमलं तर. आम्ही थोडंसं खाऊन घेतो नंतर परत जेवायला येऊ. बाय. All right, now we want to make sure that you're
करते. तर मी थोडंसं रिलॅक्स करते आहे. लाईक हाफ एन आवर करेन आणि मग परत जेवायला जाऊ. कारण की आम्ही थोडंसंच जेवलो आहे. खूप जमलो आता. बापरे. म्हणजे परत जेवण, नुसतं जेवणच जेवतो. एक शो बघतो जेवतो, एक शो बघतो जेवतो. हां, आणि माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फूड. म्हणजे मला फूड असेल तर मग मी सगळं एन्जॉय करू शकते. तर माझं पोट रिकामं असेल. ओके, तर मी आराम करते. थोडंसं मला डोकं जड झालं आहे कारण मी आज हेअर वॉश केलं होतं आणि मी तशीच निघाली. तर आता मला थोडंसं हेडेक होणार, ते मॅन्डेटरी आहे. दुसऱ्या दिवसाची इटनरी आली आपली. काय असणार आहे? सॅटर्डे 11 जानेवारी गोवामध्ये असू. बॅक ऑन बोर्ड 7 PM. म्हणजे रात्री परत आपल्याला यायचं. आणि सकाळी किती वाजता जाणार आहेत? बुक गोवा टूर्स, एक्सप्लोर गोवाज ओव्हर. आता इंग्लिश मध्ये माझी जीभ आता हे होणार आहे. ओव्हरवेल्मिंग. ठीक आहे, चला बाय. ओव्हरवेल्मिंग. आता मी चाललो जेवायला परत. 10 वाजता झाले ना आता. मग थोडंसंच खाल्लेलं आम्ही. आता प्रॉपर डिनर करायला चाललोय. खरं जायचं होतं 5th फ्लोअरवरती, पण तो 10 वाजता बंद होतो आय थिंक. तर आता आपल्याला जावं लागेल 10व्या फ्लोअरवरती. तो आय थिंक 10:30 पर्यंत असतो ओपन. 10:30 नंतर बंद होतो. बराच क्रीम आहे त्यांच्या, आपल्या डोक्याच्या पलीकडे. सकाळपासून लावायचं पण नंतर वाया पण घालायची पुसून. सकाळपासून किती वेस्ट ऑफ मनी. लिपस्टिक म्हणजे तर जेवायला काय होतं, ओके होतं. म्हणजे चिकनच ट्राय केलं. 2 प्रकारचे चिकन होते ना दिवे. एक कोणतं होतं? चिकन टिक्का मसाला चांगला होता आणि दुसरा कोणता होता? ग्रीन चिकन टाइप होतं. तेवढा खास नव्हता, असा वेगळाच लागला. बिलकुल नाही आवडला. आणि ते पावाबरोबरच खाल्लेले. पावाचे काहीतरी 3-4 प्रकार होते. पावचे खूप प्रकार होते. आणि नॉनव्हेज मध्ये पहिली गोष्ट त्यांनी हे ठेवलंच नव्हतं, भाकरी चपाती भाकरी तर भेटणारच नाही तुला. नान आहे ना, रोटी पण नाही का? सो रोटी पण नाही. सो व्हेज मधनं आधी नान उचलायला लागेल, मग इकडे घ्यायला व्हेजच खाणार आहे आता. व्हेज मध्ये राजमा आय थिंक बघितलं मगाशी. व्हेज मध्ये लोक खात होती त्यांच्या टाटामध्ये, बघत होतो काय. कारण की बोलले मला व्हेज खायचं आहे. म्हणलं बघूया. केक्स वगैरे पण आहेत, पेस्ट्री वगैरे आहेत छोटे अनलिमिटेड. ते बघूया. ते खायचंच, फुकट सगळं खायचं आपल्याला. आणि विकतचं फक्त खाऊ नाही शकत येते, कारण की सगळं $मध्ये येते. मी बाकीच्यांचा पण व्हिडिओ बघितला असेल, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. व्हेज मध्ये एक भाजी पण आहे. राजमा आवडेल ना तुला तशी पण. चला बघूया काय आता जेवायला काय बघू डिनर. आणि थोड्या वेळ बाहेर बसूया वरती डेकवर. चला डीजे पार्टी असेल 12 वाजेपर्यंत आहे. बाय. कॅमेरामॅन आदित्यसोबत दिव्या देशमुख. आम्ही आलोय सेकंड डिनरला. आता मी व्हेज घेतलं आहे. दिस इज तवा पुलाव, मटर फ्लावर अँड समथिंग, दाल चावल, पनीर, दिस इज टिक्की, आलू टिक्की और मटर टिक्की है गैस, लेटल्स, क्रंच. आणि ह्यांनी घेतलं आहे काय आहे, काय फिश आहे. आणि ते काय आहे, रोटी पराठा आहे का? लच्छा पराठा. लच्छा पराठा, पाव अँड चपाती. आवडली. लॉट्स ऑफ सॅलड because he is diet conscious, so he believes in healthy food. Okay, so let's have dinner together. आम्ही जेवायलाच बसलो. मी तुम्हाला सांगितलं मी व्हेज घेतलं आहे, बट मला टेस्ट ओके म्हणजे व्हेज तर मी 10/3 देईन. कारण की मी दोन्ही भाज्यांना हात नाही लावला. पूर्ण गोड भाज्या आहेत. एक पनीरची आहे आणि एक मटर फ्लॉवर काहीतरी. म्हणजे मला इंडियन स्टाईलला मला हे थोडंसं
गुजराती स्टाईल वाटते फूड. इंडियन स्टाईल महाराष्ट्रीयन नाही, महाराष्ट्रीयन टाईप नाही वाटत आहे फूड. सॉरी, हे खाऊन मला सुचत पण नाही काय थोडी काहीतरी फ्लेवर तर पाहिजे. मी लिटरली दाल चावल खाते फक्त. आणि हे पॉम चिकन टिक्का मसाला होता ना, त्याला आहे टेस्ट, बट मला चिकन असं एवढं फ्रेश अँड टेंडर नाही वाटतं. लोकांनी एवढं आवडीने का खातात का माहिती. तवा पुला पण आहे, बट नो. तुम्ही बघूनच नाही. हा नॉर्मल मसाला भात आहे. हा फक्त वाटाणे टाकले, बाकी काय नाही. झाला तवा पुला. कॉर्न्स टाकले तवा पुलामध्ये. कॉर्न पण टाकतो. तवा पुला तळलेला भात. तळलेला भात. नो टेस्ट एट ऑल. आता मी स्वीट आणते आणि दाखवते. ठीक आहे, तुम्ही आता हे सांगते. हे व्हेरी बेरी वेलवेट, हे बनाना काहीतरी होतं. हे ना खरवस आहे, पण त्याला नाव काहीतरी वेगळंच तिकडे दिलेलं. जेली, हे माहीत नाही काय काहीतरी. हे ना साऊथ इंडियन काहीतरी होतं का, चेन्ना का काहीतरी होतं. आणि हे बेसन का हलवा. ट्राय करा. खरवस मला फेवरेट आहे. बघा खरवस आहे. नाही बनतच काय खरवस नाही. कार्डिमम काहीतरी, कार्डिमम काहीतरी होतं. वेलचीचा फ्लेवर येतोय. वेलचीचा फ्लेवर येतोय. ह्याला हे बोलतात, काय बोलतात, पॅनाकॉटा. खरवस नाही, सॉरी. आपल्याला अशी खायची सवय नाही म्हणून ते आपल्याला खरवसच वाटतं. काय दिसतं खरवस सारखं. इंग्लिश पदार्थ त्याचं नाव मला पण नाही. पोडा काहीतरी होतं. पोडा काहीतरी पोडा. चला मी आता खाते. 10 मिनिट्समध्ये आता हे क्लिअर करायला लागेल. नाव कम्स माय फेवरेट पार्ट युअर नाईट रुटीन. मी चेंज वगैरे केलं आहे. त्यांचं काय चाललंय, काय करतायत. आई गो, नाही नाही नाही, ही फ्रंट साईड. अयो नाही येत, जाऊ द्या. आम्ही आज ते ड्रिलला गेलो होतो तरी पण काय नाही 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 नाही. हां, ही वाली साईड पुढे. तुमची बॉडी आहे ना, तर ते तुम्हाला येत नाही लवकर. अरे नाही नाही, ठीक आहे, जाऊ द्या. आता आपण फेस वगैरे सगळं क्लीन करूया. मी तुम्हाला दाखवते की माझं नाईट रुटीन काय असतं. सॉरी, हे इग्नोर करा प्लीज. सोडा, राहू द्या. आपण युट्यूबवर बघूया नंतर. आपण युट्यूबवर बघू नंतर. हे मागे होतं, म्हणजे डुबायला नको म्हणून ते मागे असतं. जाऊ चला. आता आपण चालू करूया. मी माझा मेकअप काढते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. सॉरी गाईज, मी बॅकग्राऊंड क्लिअर नाही करू शकत आणि व्हॉइस पण क्लिअर नाही करू शकत. माणूस बुडून जायची तरी घालवतात. ते लोक घालून देतात. किती लोकांना घालून देणार त्याची 100. हे घ्या, पकडा जरा 2 मिनिटं. दिसले चांगले भरपूर दिले. नको दाखव आता. तर उद्या सकाळी आय थिंक 12 वाजता आम्ही गोव्याला पोहोचू. त्यानंतर 12 ते 7 आम्हाला टायमिंग आहे गोव्यामध्ये फिरण्यासाठी. 12 ते 7 वाजता परत आपल्याला रिटर्न यायचं गोवा. आणि 8 वाजता परत एक शो आहे आपण आल्यावरती ना, मॅजिक शो समथिंग काहीतरी आहे.
हां इटर्नली बघितलं ना मी त्याच्यामध्ये गेले उद्याच्या ह्याच्यात. सो चला भेटूया उद्याच्या भागात. केलं मस्तपैकी आणि एकदम फ्रेश झाली आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक डेचा मी वेगळा वेगळा व्लॉग बनवते आहे. सो आजचा व्लॉग इथेच पूर्ण कंप्लीट झालेला आहे. मी इथेच एंड करते आहे, पण कंटिन्यू दुसऱ्या व्लॉगमध्ये मी करणार आहे. लाईक डे 2 करून टाकणार आहे. सो सगळे व्लॉग्स बघा आणि थँक्यू हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय.